रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. हे बघा मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, आपण आपल्या ह्या घरगुती उपाय युट्यूब चॅनलवरनं जंगलामधील वनस्पतीची ओळख, आयुर्वेदिक औषधी उपाय आणि तांत्रिक माहिती अशी आपण आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमाद्वारे तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. साधे साधे घरगुती उपाय, नुस्खे अशी माहिती आपण सांगत आहे. तर काही लोक म्हणतात रिझल्ट येईल का? हे उपाय तुम्हाला करून बघायचे आहेत. हे उपाय तुम्हाला विनामूल्य आणि फुकट, 1 रुपयाही खर्च न करता याची माहिती तुम्हाला मिळत आहे. तुम्ही स्वतः जर कष्ट घेतले तर तुम्हाला 1 रुपयाही खर्च करायची गरज नाहीये. म्हणून तुम्ही हे उपाय स्वतः करायचे आहे. वनस्पती शोधायचे आणि स्वतः स्वतःचे उपाय स्वतः करा. तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही, तुमच्या जीवनाचे डॉक्टर तुम्ही. हे उपाय तुम्ही स्वतः करा. हे मी अनुभवलेले उपाय आहेत. काही माझ्या पूर्वजांकडून परंपरेने चालत आलेले उपाय आहेत. तर बघा, तुम्हाला मी आपल्या चॅनलवरनं नेहमी उपाय सांगत असतोय, परंतु लोक काय म्हणतात, रिझल्ट येईल का, गुण येईल का? बघा, तुम्ही दवाखान्यामध्ये जाता, अनेक पैसा खर्च करता, तुमचे अनेक लाखो लाखो रुपये खर्च जातात आणि गुणही येत नाही. त्यावेळेस तुम्ही डॉक्टर लोकांना किंवा वैद्य लोकांना काय म्हणता, गुणच नाही आला, माझे पैसे वापस द्या, असं म्हणू शकता का? नाही म्हणू शकत. मग हे उपाय तुम्हाला विनामूल्य फ्री फुकट सांगितले जातात. तर हे उपाय करून पाहण्यास काय हरकत आहे? तर बघा, करून बघा. सगळ्यांनाच रिझल्ट येतो असं नाही, परंतु मी सांगतो माझ्या व्हिडिओमधून कमीत कमी 90% लोकांना तरी रिझल्ट यायलाच पाहिजे, कारण हे सक्सेसफुल अनुभवसिद्ध उपाय आहे. ती तुम्हाला मी आज सांगत आहे, काविळीवरचा एक रामबाण असा उपाय. बघा, एखाद्याला कावीळ जर झाली तर आपण अनेक औषधाकडे जातो, वैद्यांकडे जातो, तिथं पैसे घेतलात. वैद्य बघा, वैद्याकडे जाऊ नका. औषधाकडे औषध करायचं असेल ना, आपला चॅनल बघा, आपला चॅनल दुसऱ्यापर्यंत शेअर करा. अजून आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. बघा, कारण आपल्या चॅनलवरनं तुम्हाला वेगवेगळे उपाय आणि महत्त्वाची माहिती मी देण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, ज्याला कावीळ झालेले आहे, काविळीवर एकदम साधा, सोपा, सरळ घरगुती उपाय आहे. हा उपाय आपण करायचा आहे. हे औषध तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिल्लक आहे, दुकानात बी जावं लागणार नाही. परंतु हे योग्य पद्धतीने घेऊन आणि याचं पथ्य पाणी सांभाळल्याच्या नंतर तुम्हाला 100% काविळीवर रिझल्टेबल उपाय येईल. हा उपाय मी करत आहे, मी करतो आणि तुम्हालाही मी हा उपाय सांगत आहे. तुम्ही हा उपाय करा. एखाद्याला कावीळ जर झाली तर त्यासाठी तुम्हाला पापड खार माहीत आहे. आपण जे पापड तोंडी लावतो, पापड बनवताना जे पापड खार तुम्हाला आयुर्वेदिक आपण तुम्हाला दुकानामध्ये भेटून जाईल. कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला पापड खार भेटून जाईल. तर पापड खार घरामध्ये आणून ठेवायचा आहे. पापड खार अर्धा तोळा, म्हणजे 1 चिमूट, अर्धा तोळा पापड खार घ्यायचा आहे. अर्धा तोळा कळीचा चुना घ्यायचा आहे. बघा, जी लोक चुना खातात त्यांना माहित आहे. आता हे उपाय करत असताना ज्यांना माहित आहे पापड खार म्हणजे काय, कळीचा चुना म्हणजे काय, त्याच लोकांनी हे उपाय करा. ज्यांना माहित नाही त्यांनी आजूबाजूच्या वैद्यांचा सल्ला घ्या आणि मग हे उपाय करा. कारण जे उपाय करतात ते हुशार पाहिजे, अभ्यास पाहिजे, त्यांनाही थोडंफार ज्ञान पाहिजे की आपण हे औषध सांगितलेलं आहे, पण हे कोणत्या पद्धतीने घ्यायचं, कोणत्या पद्धतीने करायचं, आणि आपल्याला त्याची ओळख असावी, पारख असावी. म्हणून ज्याला औषधांची ओळख आणि पारख आहे त्यानेच करा. ज्यांना ओळख आणि पारख नाही त्यांनी वैद्यांचा किंवा डॉक्टर लोकांचा सल्ला घ्यायचा आहे. तर तुम्हाला मी सांगतो, पापड खार तुम्हाला माहित आहे. पापड खार घ्यायचा अर्धा तोळा, कळीचा चुना अर्धा तोळा, 1 कप गावरान गाईचं दही घ्यायचं आहे. बघा, गावरान गाईच्या दह्यामध्ये अर्धा तोळा पापड खार, अर्धा तोळा कळीचा चुना टाकून मिक्स करून असा उपाय तुम्ही 3 दिवस जर घेताय तर 3 दिवसामध्ये तुमची कावीळ पूर्णपणे बरी होऊन जाईल. एकदम अनुभवसिद्ध उपाय. आम्ही जो उपाय करतो तोच उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे. तेलकट खाऊ नका. बघा, फक्त तेलकट खाऊ नका आणि हळद खाऊ नका. आपल्या भाजीमध्ये हळद आणि तेलकट खाऊ नका. आणि हा उपाय तुम्ही करायचा आहे. काय करायचं आहे? अर्धा तोळा पापड खार, अर्धा तोळा कळीचा चुना, 1 कप गावरान गाईचं दही त्याच्यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून आणि रोज सकाळी उपवाशी पोटी 3 दिवस प्यायचं आहे. चहा प्यायचा नाही, हळद खायची नाही, तेलकट खायचं नाही. हे उपाय केल्यानंतर तुम्हाला 100% रिझल्ट येईल आणि तुमची कावीळ पूर्णपणे बरी होईल. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला, धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.